श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. जे काही नवीन सेवेकरी असतील बघा, जे काही स्वामी सेवेत येणार आहेत त्यांच्याविषयी, म्हणजे त्यांच्या मनातले प्रश्न असतील, किंवा मग आपण नॉनव्हेज वगैरे खात असणार की या लोकांनी स्वामी सेवा करावी का, असे बऱ्याच लोकांचा गैरसमज असेल. त्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे सगळ्यांसोबत. करत असताना आपण कोणत्या सेवा करायच्या, महाराजांच्या ज्या सेवा असतात त्या आपल्याला करायच्या असतात. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की आपण महाराजांच्या चरणी बसण्यासाठी महाराजांची म्हणजे स्वतःची इच्छा लागत असते. सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, जर तुमची इच्छा होत असेल की मी महाराजांची सेवा करायची, स्वामी समर्थ महाराज जे आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत, त्यांच्या चरणी बसायला आपण बसत नाहीत, लक्षात घ्या. कारण महाराजांची आज्ञा जी असते, त्यांचं आज्ञाचक्र जर आपल्याकडे असेल तरच आपण त्यांच्या सेवेत बसू शकतो. आपल्याला सेवा काय करायची असते महाराजांची, म्हणजे बऱ्याच लोकांना गैरसमज असत, काय करायचं, एवढ्या सेवा करायच्या का आणि एवढं काय करायचं का. सांगू का, महाराजांची जी सेवा असते जर आपण थोडं थोडं करत गेलं ना, आपल्याला सवयी लागतात आणि काही कालांतराने त्याचा जो फरक असतो तो आपल्या जीवनामध्ये दिसून येत असतो कालांतराने. महाराजांचा सगळ्यात आधी सांगेल की तुमचा विश्वास असणं खूप गरजेचं असतं. जो मनातला भाव असतो तो पूर्णपणे त्यांना अर्पण करायचा असतो. स्वामी म्हणजे काय, तर स्वामी म्हणजे आपल्या स्वतःचा मीपणा जो असतो, स्वामीमधला जो मी आहे ना, आपल्यामधला मी हे केलं, माझं एवढं घर आहे, माझं एवढं घर आहे, मी असा करतो, मी ह्या गाडीत जातो, माझं म्हणजे बरेचसे लोक मी करून बोलत असतात बघा, माझं असं, माझं तुझं. आपलं काही एक नसतं, हे लक्षात घ्या. त्याचा जो स्वाहाकार होत असतो ना, तेव्हा स्वामी सेवेत म्हणजे आपण यायला म्हणजे तेव्हा भाग असतो किंवा आपली लायकी असते असं समजायचं. जेव्हा मीपणाचा स्वाहाकार होत असतो, जेव्हा आपण स्वामी सेवेत बसत असतो तेव्हा. म्हणून लक्षात घ्या की आपण महाराजांच्या सेवेत बसणं म्हणजे नुसतं खाऊ नाहीये, हे लक्षात घ्या. खूप परीक्षा घेतल्या जातात, खूप काही करतात, पण त्याच्या कितीतरी पटीने महाराज आपल्याला देत असतात. फळ जे असतं ते अगणित असतं. मी सांगेल तुम्हाला तेवढं, मी खात्रीने सांगेल. म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं, आपलं जी सेवा असते त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही फक्त सेवा करत राहा. फळ जे असतं त्याची आशा करू नका. मी तेच बोलेल तुम्हाला. काही काही लोक काय करतात, मी काम झालं तेवढ्यापुरती स्वामी सेवा करत असतात, नंतर सोडून देतात. हा मग करेल, मग राहील, मग होईल, असं करतात. तसं करू नका. आपण कायमस्वरूपी स्वामी सेवेत राहायला हवं. वाईट घडलं, कोणी लोक वाईट घडलं आपल्यासोबत तर सेवा सोडून देतात. नाही मग काही होत नाही, मग असं होतं. पण आपले काहीतरी भोग असतात, आपले कर्म चांगले आहेत का ते बघा आधी, आपलं मन चांगलं आहे का ते बघायचं आहे आधी. ह्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्या सोबत पाहिजे, आपले कर्म आपल्या सोबत पाहिजे चांगले. महाराजांच्या सेवेत बसतो, महाराज आपले गुरु असतो, आपण गुरु करत असतो महाराजांना, तर गुरु मार्गावर चालणं आपलं आवश्यक आहे. जे महाराजांचा मार्ग आहे, सत्य बोलणे, खरं बोलणे, सत्कर्म करणे, कर्म चांगले ठेवणे, कष्ट करणे, ह्या गोष्टी ज्या आहेत महाराजांकडून आपण शिकायला आपण शिकतो. त्यांच्या पाठीमागे जेव्हा चालत असतो, गुरु जर बनवलेलं असतं तर ते काम आपण केलं तर महाराज नक्कीच आपल्या 100 पटीने काय कितीतरी पटीने आपल्या पाठीशी उभे राहतात. पण काही लोकांचं कसं, इकडे सेवा करतात आणि इकडे कर्म चांगलं करत नाही, तर तुम्हाला सेवेचं फळ कधीच मिळणार नाही. मी काय म्हणजे मी कोणीच नाही सांगणारच. मी सांगेल तुम्हाला की कोणीही सांगेल, जो स्वामी सेवेकरी खरा असेल ना तो नक्कीच सांगेल तुम्हाला की कर्म जर तुमचे चांगले नसतील ना, स्वामी कधीच तुमची साथ देणार नाहीत. म्हणून कर्म चांगलं ठेवा, कष्ट करा. आपल्या घरातले जे आईवडील असतात त्यांच्यासोबत नीट वागा, व्यवस्थित त्यांच्यासोबत राहायचा प्रयत्न करा. सगळ्यात आधी ते महत्त्वाचं असतं. आपल्या घरातलं जी लक्ष्मी असते, आपली सून असो किंवा मग आपली घरातली बायको असो, जी असते तिचा मानपाना, रिस्पेक्ट करा, मानपान द्या. ह्या गोष्टी ज्या घरात होत असतात ना, तिथे महाराजांचं वास्तव्य कायम राहत असतं, हे लक्षात घ्या. नंतर मी तुम्हाला सांगेल की महाराजांची सेवा काय करायची. आता सेवा म्हटलं तर मी तुम्हाला सांगेल, सेवा करायची तुमची इच्छा असेल तर नामस्मरण याच्यासारखं कुठेच असं साधं सेवा कुठेच नाहीये. नामस्मरण असं आहे की आपण उठता, बसता, खाता, पिता कुठेही करू शकतो. नामस्मरणाला कुठलाही बंधन नाही. आपला गुरुमंत्र हा एकच आहे. महाराजांच्या सेवेत तुम्हाला बसायचं असणार तर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी साधा आणि सोपा मंत्र आहे महाराजांचा. तो तुम्ही कुठेही नामस्मरण करू शकतात. नामस्मरण जो करतो त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामस्मरणाला खूप महत्त्व आहे, म्हणून तुम्ही करू शकतात.
नंतर तुम्हाला सांगेल की महाराजांचं ते स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे आपला, त्याच्यातले 3 अध्याय आपल्याला रोज वाचन करायचे आहेत. एक भविष्यकाळ, एक भूतकाळ आणि एक वर्तमान काळ, त्याच्यासाठी हे 3 अध्याय वाचले जातात. आपल्या नित्य नियमाने 3-3 अध्याय प्रकारे असं 7 दिवसात आपलं एक पारायण होतं. म्हणजे पुस्तक पूर्ण संपतं. तो ग्रंथ जो असतो तो 21 अध्यायाचा असतो. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे मी आज. आणि नंतर मग आपण सुरुवातीपासून दुसऱ्या आठवडा आला आपला की परत पहिल्या अध्यायापासून चालू करायचंय. असं नित्य नियमाने आपण रोज 3 अध्याय पठन करणे म्हणजे आपलं नित्य सेवामध्ये जात असतं. आणि 11 माळी आपल्याला करायच्या असतात. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी आपल्याला करायच्या असतात. 11 माळी म्हणजे काय, एक गुरु, एक आई वडिलांसाठी, गुरूंसाठी, पितृंसाठी एक, कुलदेवीसाठी एक आणि आपल्यासाठी एक, अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा असतात. आणि उरलेल्या ज्या 6 माळी ज्या असतात ना त्या आपल्या षडरिपूंसाठी असतात. म्हणून या 11 माळी रोजच्या रोज आपण करायचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण जर 6 माळी नाही केल्या, आता बघा 1 माळ कोणी करतं, 2 माळ करतं, अवश्य मी तुम्हाला सांगेल की नवीन असणार तुम्हाला म्हणजे सवय नसणार तर तुम्ही 1 माळ 2 माळ करू शकतात. नंतर हळूहळू करून तुम्ही वाढवा. पण माळा ज्या असतात आपल्या त्या जोपर्यंत आपण सेवेत व्यवस्थित सेट होत नाही, वाईट काळ जात नाही, तोपर्यंत 11 माळी करायचा नक्कीच प्रयत्न करायचं सांगेल. कारण आपले जे षडरिपू असतात ती सेवा करू देत नाही, चांगली मार्गे आपल्याला जाऊ देत नाही. आपल्या शरीरामध्ये जे षडरिपू असतात ते निगेटिव्ह भरलेलं असतं, आपल्या घरात असो आपल्यामध्ये असतो. तर नवीन सेवेकरी असतील त्यांनी 11 माळी आणि 3 अध्याय ही आपली रोजची सेवा असते महाराजांची. आणि नामस्मरणावर खूप भर द्या. नामस्मरण तुम्ही उठता बसता करू शकतात, काही हरकत नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की नित्यसेवा काय असते, नित्यसेवा काय असते. तर या प्रकारे आपण सेवा करू शकतो. तुम्हाला वेळ काळ असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकतात. अगदी 1 अध्याय केला तरी चालेल. म्हणजे जरच वेळ नसेलच तुम्हाला ड्युटी असेल कुठे काहीतरी, म्हणजे असं असेल काहीतरी की वेळच नाहीये, तर तुम्ही नामस्मरण करा. 1 माळ नक्कीच करा. महाराजांचा फोटो असेल त्यांना मुजरा किंवा नमस्कार आपण रोजच्या रोज करायचा आहे महाराजांना. घराच्या बाहेर जात असताना महाराजांना सांगितल्याशिवाय जाऊ नका आणि आल्यानंतरही महाराजांना भेटल्याशिवाय आपण घरातले आपले काम चालू करायचे नाहीत. कारण आपण जात असतो बाहेर, पण आपले जे देवघरात जे देव असतात ते आपली वाट बघत असतात, हे लक्षात ठेवा. आपण जर महाराजांना गुरु म्हणजे काय, आई वडील सर्वस्व आपण मानलेलं असतं त्यांना, भाऊ बहीण जे काही आहे ते गुरूंसोबत नातं असतं आपलं, तर ते आपली वाट बघत असतात घरी. म्हणून आपण जातानाही बोलायचं चला स्वामी आपण जाऊ, आणि आल्यानंतर हातपाय धुवायचे, नंतर महाराजांना आपण नमस्कार करायचा, नंतर आपल्या घरातले कामं करायचे. ही छोट्या छोट्या सेवा ज्या असतात ना ह्या आपल्याला करायच्या असतात. आपल्या महाराजांजवळ आपण रोज देवघरात महाराजांचा फोटो असो, मूर्ती असो, जे काही असेल तुमच्या घरात रोज आपण बसायचं आहे. 5 मिनिट काय 2 मिनिटं जरी बसले ना तुम्ही भरपूर आहे. 2 मिनिटं बसा महाराजांजवळ, त्यांच्यासोबत बोला की आज दिवसभरात तुमचं काय घडलं काय नाही घडलं. वाईट असेल वाईट सांगायचं, चांगलं असेल चांगलं सांगायचं. म्हणजे ज्या काही गोष्टी घडत असतात त्या आपण महाराजांना सांगायच्या आहेत. तर या प्रकारे आपण सेवा करू शकतो. नंतर तुम्हाला सांगेल नैवेद्य. महाराजांचा नैवेद्य आपण त्यांना खडी साखर अगदी ठेवली ना तरी चालेल. खडी साखरेपासून महाराज ते बोलत नाही मला हे दे का ते दे, पाणी खडी साखर आपण ठेवायचं. जेवण जर ठेवता आलं तर नक्कीच जेवणाचा नैवेद्यही आपण महाराजांना ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये. नैवेद्य जर आपण महाराजांना ठेवला तर माहिती तुम्हाला आपल्या घरातील जे पितृदोष असतात ते नाहीसे होत असतात. आपल्या अन्नामधील जे दोष असतात ते कमी होत असतात. म्हणून आपण म्हणजे महाराजांची कृपा दृष्टी पडत असते नैवेद्यावर, म्हणजे आपल्या अन्नधान्याकडे. म्हणून आपण रोज नैवेद्य तिथे महाराजांना ठेवायचाच आहे. आता बरेच लोक बोलतील अभिषेक रोज करायचा का. अभिषेक हे बघा माझं मी सांगते तुम्हाला, मी गुरुवारी अभिषेक करते, म्हणजे पुरुष सुक्त स्त्री सुक्त बोलू रोजही अभिषेक म्हणजे करत असते. करत नाही असं नाही, पण मी श्री स्वामी समर्थ या मंत्र जपाने करत असते. किंवा सण असेल उत्सव असेल तर या दिवशी मी पुरुष सुक्त स्त्री सुक्त बोलून महाराजांचा अभिषेक करत असते. या प्रकारे माझी सेवा असते. जे खरं आहे ते मी तुमच्या पुढे मांडत आहे. जे मी सेवा करते तेच मी तुम्हाला सांगत आहे. बरेच लोकांना प्रश्न पडतो की अभिषेक करायचा मग एवढं माझ्याकडनं होणार नाही म्हणून मी मूर्ती घेत नाही, मी फोटो घेत नाही असे बोलत असतात. पण तसं काही एक नाही आहे. फोटो घेतला अगदी तरीही चालेल, छोटा का असेना फोटो आपल्या घरात देवघरात ठेवा तरीही चालेल. गुरुवारी पुरुष सुक्त स्त्री सुक्त बोला, इतर वारी नाही बोललं तुम्ही तरीही चालेल, काही हरकत नाही. पण महाराजांचं फोटो म्हणजे अस्तित्व असणं, फोटोच्या स्वरूपात असो किंवा मूर्तीच्या स्वरूपात असणं खूप आवश्यक असतं. म्हणून आपल्या देवघरामध्ये छोटा का असेना महाराजांचा फोटो नेहमीच
पाहिजे असं मी तुम्हाला सांगेल, जर महाराजांची सेवा तुम्हाला करायची असेल तर. परत पुढचा प्रश्न येतो की महाराजांची सेवेमध्ये बसायचं आहे ताई, आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची, मग नॉनव्हेज तर आम्ही खातो, मग काय करायचं? तर मी तुम्हाला सांगेल, नॉनव्हेज खाता काही हरकत नाही, खायचं असेल तर खाऊ शकतात, पण सेवा आपल्याला आधी करून घ्यायची. सगळ्यात आधी आंघोळ वगैरे शिशिरभूत वगैरे सकाळी झालं की आपण देव धुतो, देव वगैरे प्रार्थना सगळं झालं, देव धुवून झाले, सगळं झालं, तेव्हा आपण नित्यसेवा जी सांगितली मी तुम्हाला आता ती करून घ्यायची. माळा जप करून घ्यायचा आहे, महाराजांचे ग्रंथातले आपले 3 अध्याय वाचून घ्यायचे, ही गोष्ट झाली. नंतर तुम्ही नॉनव्हेज बनवून द्या, स्त्रिया असतील तर बनवून द्या, खात असतील खा. नंतर आपण मूर्तीला किंवा ग्रंथांना हात लावायचा नाहीये, हे मी तुम्हाला सांगेल. नाही तर त्या दिवशी तुम्ही सेवा स्किप केली तरीही चालेल. तुमची इच्छा आहे सेवा करायची आहे मला, तर सकाळी तुम्ही सेवा करा, दुपारी तुम्ही म्हणजे करू शकता. सकाळी पटकन तुम्ही सेवा आवरून घ्या, नंतर तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता जर खाणारे असतील त्या लोकांसाठी सांगेल. नाही तुम्ही त्या दिवशी नॉनव्हेज बनवलं, त्या दिवशी महाराजांची जी नित्यसेवा असते ती नाही केली तरीही चालेल, काही हरकत नाही, स्किप करू शकता. पण तुम्हाला जर स्वामी सेवा करायची आहे पण ह्या कारणामुळे तुम्ही करत नाही की नॉनव्हेज खातो म्हणून करत नाही, तर मनात आणू नका, नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त एवढंच सांगेल, याचा हाच नियम असतो की नॉनव्हेजला हात लावलं तर आपण महाराजांचे ग्रंथ असतील किंवा महाराज असतील, फोटो असतील, मूर्ती असतील, त्याला हात लावायचा नाहीये, एवढं सांगेल. तर हे नियम असतात. रोजच्या रोज नवीन सेवेकरी असतील, त्यांच्या मनात काही प्रश्न असतील, त्यांचे थोडक्यात मी उत्तरं दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्हाला काही शंका असेल मनात किंवा काही भ्रम असेल तर नक्कीच विचारा, मी पुरेपूर प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा. चला मग, सांगितलेली सेवा मी इथेच थांबवते आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.